दादा उमा कसला एवढा विचार करताय? मी काय म्हणत होते, आपण निशीच्या घरी जात आलो. पहिल्यांदाच लेकीच्या सासरी आपण जेवू बोलवलेला, असा रिकाम्या हाती कसा जायचा? हा ते पण बरोबर आहे. माझ्याकडे थोडे पैसे शिल्लक हा. नीरजराव आणि निशीसाठी काहीतरी खरेदी करायचं डोक्यात चाललंय काय? अहो आता लेकीसाठी किती काही घेतला तरी काय कमीच आहे. वस्तूपेक्षा ना मी काहीतरी नीरजच्या आवडीचा खाऊक बनवूचा विचार करत होते. चालत काय? काहीतरी आपलं गोडाचं करू? मग तुम्ही काय विचार केला? म्हणजे आपल्या गावचा काहीतरी खास पदार्थ करूचा विचार करत होते. पण नेमकं काय करू त्याच कळत नाही. हो सुचत नाही आम्हाला. मावशी तुला जे बेस्ट येतं ते कर ना. नारळाच्या शिरोळ्या करू काय? हा हो की पुरणपोळ्या करू? नाही तर सरळ ना उकडीचे मोदक करताय. काय वाटतं तुमका? मग तुम्ही आत्ताच बोललात ना, लेकी किती दिला ते कमीच पडतंय. आणि ह्या गोष्टी ना जास्ती दिवस टिकत नाही. आपण आपल्या लेकीला संस्काराचा एवढा मोठा वारसा दिलाय, तो तिच्या पाठीशी आहे ना. आणि तुमची शिकवण आणि संस्कार निशीला एक चांगली बायको आणि चांगली सून होण्यासाठी नक्कीच मदत करणार. खरा तुमचा योच ठेवो निशिक कायम साथ करीत बघा. पण शेवटी आईचो जीवा. नाही म्हणजे निशीची पाठवणी करताना तिच्यासाठी काहीतरी खास करूची खरंच खूप इच्छा होती हो माझी. हो एवढंच ना, मग दोन्ही पदार्थ करा, पुरणपोळी करा आणि मोदकही करा. जगामध्ये दोन पदार्थ कोणाक आवडत नाही असं झालेलंच नाही. खरा. येस मावशी, मी तुला हेल्प करते ना. आपण दोघींनी मिळून केलं ना की सगळं पटापट होईल. चालत. हा आणि तुम्हाला काय जिन्नस लागतात ना त्याची माका यादी करून द्या, मी घेऊन येते ना. मी करते लिस्ट, मला सांग. थांब थांब थांब, हे घे ना लिहायचे. आधी पुरणपोळीचा लिहून घ्या. बापरे, काय करताय या? स्वतःसाठी वेगळा काढून माझ्या जेवणात काहीतरी मिसळल्यान की काय? इचो ना काही भरोसा नाही. माझ्या जीवावरच उठली आई. इच्छा हातचा ना काय खाऊकच नको. नाही खाल्ला आणि जबरदस्ती केली तर काय करू मी? आता यातून बाहेर कसा पडू मी देवा? श्रीनू काय रे? वाह वाह उमाई, काय रे? काय नाही, मी इथून जात होतो, सारणाचा छान सुगंध आला, तसाच धावत आलो. मग मला थोडंसं सारण दे ना खायला. होय देते ना. मावशी नाही हा, तू त्याला काही द्यायचं नाहीयेस. थोडं थोडं करून सगळं संपवेल तो. हे नाही उमाई, मला थोडंसंच हवं आहे अगं खायला फक्त. नाही, तुला हवं असेल ना तर हेल्प करावी लागेल. हा ठीक आहे ना, मग
मी करतो मदत, फक्त मला थोडंसं सारण हवंय खायला. होय होय मिळत ओवी ते का थोडं सारण देते करेल तो मग करशील ना. हो मग. कसं झालं. आता सांग काय करू मदत. घे मोदक करू घे. उमाई, हे एवढं सगळं गोड खाऊन नीरज काय उद्या मुंबईला जात नाही. शिनू तुझं आपलं काहीतरीच आणि ती पोळी. या घे. हा. श्रीनिवास, ओवी अगो काय या. मावशी बघ ना, हा त्रास देतो. अरे मी नीट सांगते. मी काय केलंय पण. ए डुग्गू, तुझ्या आवडीची अळूवडी केली आहे बघ. बंधू आरामात, नाही तर उद्या त्रास व्हायचा. अगो निशी लालिताईंका हाक मारतस काय गो. नाही म्हणजे आपण सगळेच इलाव पण लालिताई चारू ते इलेच नाही आहेत. बरा दिसत नाही गो. जा बोलव ना. नाही नाही नको नको कशाला. हा अजिबात नको. आपण सगळे एवढ्या दिवसांनी एकत्र जेवायला आलोय, तेही सुखाने जेवायला मिळणार आहे. त्यात उमावहिनी घरातून गेल्यापासून एवढं साग्र संगीत जेवण आम्हाला मिळालेलंच नाहीये. ती आली ना तर आपली मजा घालवेल. चला जेवायला घ्या. तुम्ही सगळे माका सोडून दिलास ना जेवायला. हा घ्या नाम लियावर लाली अजीब. लालिताई तुम्ही हा बघा, मी म्हटलं होतं ना तुम्हाला की लालिताई काही झालं तरी येणार. या बसा, आम्ही सगळे तुमचीच वाट बघत होतो. लाली तू येणार नव्हतीस ना. हा नव्हते येणार, पण या मेघनाताई त्यांनी 10 वेळा फोन केला माका. आग्रह करूक लागल्या ना येवा म्हणान. मग कशा खुगाच अडवून दाखवायचा ना, म्हणून इलय. हा मी फोन केला होता तुम्हाला. हा अहो असा काय करतास. हा मगाशी तुम्ही फोन केला होतास ना. हा आणि म्हणाला नक्की या, वाट बघतोय. हा आठवलं काय. ओ हो 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 आ, मी फोन केला होता, मी विसरूनच गेले घाई गडबडीत. हो? घरी, हो हो. तुम्ही यांना फोन केला होता. अगं पण लाली हा तुझा फोन माझ्याचकडे आहे. है ना. नाही नाही श्रीकांत, काय झालं असेल, मेघनाताईंनी घरच्या फोनवर फोन केला असेल. हा 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 हो घरच्या नंबरवर फोन केला होता मी.
असो, पण आता लाली आली आहे ना, चांगली गोष्ट हा. लाली ये बस. हो लाली आत्या, तुम्ही इथे आहात होय? मी तुम्हाला घरभर शोधते. गो तू इथे काय करतस? हा, तू घरीच जेवणार होतास ना? जेवण बनवलं होतास? हा, हो लाली आत्या, ते मी सगळं तुमच्यासाठीच केलं होतं. तुम्ही इथे येणार नव्हतात ना, म्हणून तर मी तुमच्याबरोबर घरी थांबले. पण आता तुम्हीच इथे आलात म्हटल्याबरोबर मग मी कशाला घरी थांबू? बरं केलंस. तू पण बस त्यांच्यासोबत ये. लाली आत्या, हे बघा तुमच्यासाठी केलंय. जर माझे बाबा माझ्या नावावर प्रॉपर्टी करणार नसतील म्हणून तुम्ही माझं आणि श्रीनूचं लग्न मोडलं तर मी काय काय करू शकते ह्याची तुम्ही फक्त झलक बघितली आहे. दादा जवळ बसल्यावर ना काय हो धोको नाही होयच बसतोय. हो घ्या. नाही नाही. अहो लाली आत्या, अहो हे हे बसतोय मी सरळ. बसा बसा. मी माझी प्लेट घेऊन इथे बसते. जावई पण तुम्ही उभे कशा? तुम्ही पण बसा ना आमच्यासोबत पंक्तीत. नाही म्हणजे कसा की आम्ही सगळे बसलो आणि तुम्ही उभेच आहात ना तर ते चांगला दिसत नाही म्हणा. बंधू काका हे सगळं तुमच्यासाठी केलंय. तुम्ही खाऊन घ्या ना आरामात, मी नंतर सावकाश बसतो. निशी तू सांग ना. सर ठीक आहे, बसतो मी. वा वा वा, एवढा छान सुंदर घमघमाट सुटलाय ना, कधी एकदा फडशा पडतोय असं वाटायला लागलंय. चला चला सुरुवात करा. वाह वाह, बऱ्याच दिवसांनी असे जेव. मग जेव तू जेव. ठीक आहे, पुढे अर्धी. तुम्ही घावा तुमचा. आई थँक्यू. का ग? आज तुम्ही मला ही एकत्र कुटुंबाची भेट दिली त्याबद्दल. काय की आज कितीतरी दिवसांनी मी माझ्या कुटुंबाला असं एकत्र जेवताना बघते. आई बघा ना, हे फक्त जेवत नाही आहेत, हे सगळे खुश पण आहेत. खरंच मला तुमचा खूप अभिमान वाटतोय, त्यासाठी थँक्यू. आणि तुम्ही माझ्या कुटुंबाला एकत्र आणून खूप मोठे उपकार केलेत माझ्यावर. वेडाबाई, उपकार कसले? आणि आपल्या लोकांसाठी काही केलं तर ते उपकार नसतात. निशी, आज काय ती बघून घे तुझी माणसं. आता एकदा का मुंबईला गेलीस की नांदिवली आणि इथली माणसं पुन्हा कधीच तुला दिसणार नाही. लाली, लाली, मी तुला शेवटचं विचारतोय, तू निशीला निरोप द्यायला येणार आहेस की नाही? येणार
येणार असशील तर चल, नाहीतर मी चाललो एकटा. मी पण तुमका शेवटचा सांगतोय हा, मी तिकडे येऊचं नाही हा. तुमका जाऊचा ना तर मग जावा एकटे. झाली जर तू निशीवर निस्वार्थीपणे कधी काळी माया केली असशील ना, तर तू तिला प्रेमाने आशीर्वाद आणि निरोप द्यायला येशील. बाकी मी काय तुला जास्त सांगणार, तुला तर माझ्यापेक्षा जास्त कळतं. देवाने तर पाठ फिरवलीच आहे तुझ्याकडे. आता तुला सुबुद्धी कधी देतोय देव, देव जाणे. हे ह्याच्यातही देवालाच. जाऊ देत. हे मी जातो. हे की तुझ्यासाठी मावशीने मला दिलं होतं, मी तुझ्यासाठी जपून ठेवलं. अरे मग तू नाही खाल्लेस? नाही, मी तुझ्यासाठी जपून ठेवले. आता सगळेच तुला काही ना काहीतरी देत आहेत ना, म्हणून मग मी पण तुला हे दिलं. तुला जेव्हा माझी आठवण येईल ना तेव्हा तू हे खा. बरं ऐक, आता सुट्टी पडली ना तुला की मावशीकडे नाही जायचं हा? मुंबईला यायचं आमच्याकडे. हा चालेल. मी तुला खूप खाऊ देईन, खूप चॉकलेट देईन. ठीक आहे. पण तू पण मला सांग ना, तू परत इथे कधी येणार? मला तुझी खूप आठवण येईल. निशी तुझ्यासाठी. काकी अगं किती दिवसानंतर बनवलीस तू? हो मला माहिती आहे, तुला भडंग आवडते ना, म्हणून मग मीच ह्यांना म्हणलं निशीसाठी भडंगच करते. नाही म्हणजे उमाताईने इतकी छान काही करता आली नाही मला, मी काही सुगरण नाहीये, केली आहे. काकी एक सांगू, मला ना फक्त तू केलेली भडंगच आवडते. आणि तुला माहिती आहे अख्ख्या नांदिवलीत ना तू एकटीच छान भडंग करते बस. निशी तुझ्यासाठी. काका हे काय? निशी मी तुला काय देणार? अगं तुझ्याच घरच्यांच्या उपकारांवर मी जगतोय, तरी पण मी तुझ्या बालपणीचा थोडासा भूतकाळ चोरून ह्याच्यात आणलाय. बघ बघ तुला आवडतं काय बघ. खाजर. निशी तुला आठवतंय तुला आणि श्रीनूला मी शाळेत सोडायला यायचो, तेव्हा एकदा तू रडायला लागलीस, म्हणे मला खाजं मिळाल्याशिवाय मी शाळेतच जाणार नाही. आणि मग मी एवढं सारं तुला खाजं आणून दिलं, तेव्हा कुठे तू शांत झालीस. आणि म्हणून मग तुझ्या त्या शाळेबाहेरच्या आजी होत्या ना, त्यांच्याकडनं हे सगळं घेऊन आलो, आल्याचं खाजं. सुखी राहा. काका लाली आत्या. लाली आत्या. निशी तुला लाली आत्याचा स्वभाव माहिती आहे ना, किती हट्टी आहे ती. तिचे हट्ट पुरवण्यासाठी आता माझ्याकडे वेळ नाहीये.